नमस्कार. ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण महा-टी-साठी अतिशय उपयुक्त राज्यशास्त्र विषयातील भारतीय संविधानातील कलमे यावर वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे सराव प्रश्न बघणार आहोत आणि ते तुम्हाला येत्या टी पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. चला तर आपण प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानातील कोणते कलम समानतेचा अधिकार प्रदान करते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 14 ते 18. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या कलमान्वये 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार मूलभूत हक्क बनवण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 21 अ. प्रश्न क्रमांक 3. संविधानातील कोणते कलम अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 17. प्रश्न क्रमांक 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटले आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कलम 32. प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 51 अ. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात 10 मूलभूत कर्तव्य जोडली गेली, नंतर ती 11 झाली. प्रश्न क्रमांक 6. देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना कोणत्या कलमान्वये मिळतो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 352. प्रश्न क्रमांक 7. घटक राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याशी संबंधित कोणते कलम आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 356. पुढील प्रश्न. संविधानातील कोणत्या कलमाद्वारे देशात आर्थिक आणीबाणी लागू केली जाऊ शकते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 360. प्रश्न क्रमांक 9. भारतीय संविधानात दुरुस्ती करण्याची पद्धत कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 368. प्रश्न क्रमांक 10. ग्रामपंचायतीची स्थापना आणि संघटना याविषयी मार्गदर्शक तत्व कोणत्या कलमात दिले आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 40. प्रश्न क्रमांक 11. देशातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न राज्य करेल ही कोणत्या कलमात नमूद केले आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी,
कलम 44. प्रश्न क्रमांक 12. भारतीय संविधानातील कोणते कलम जीविताचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 21. प्रश्न क्रमांक 13. भारताच्या राष्ट्रपती पदाची तरतूद संविधानातील कोणत्या कलमात करण्यात आली आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 52. प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रपतीवर महाभियोग चालवून त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 61. प्रश्न क्रमांक 15. भारताच्या उपराष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमात आढळते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 63. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रपतींना कोणत्याही गुन्हेगाराची शिक्षा कमी करण्याचा किंवा क्षमा करण्याचा अधिकार कोणत्या कलमाने दिला आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 72. प्रश्न क्रमांक 17. भारताचे मुख्य कायदेविषयक सल्लागार म्हणजेच महान्यायवादी यांची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत केली जाते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 76. पुढील प्रश्न. भारतीय संविधानातील कोणते कलम संसदेच्या स्थापनेशी संबंधित आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 79. प्रश्न क्रमांक 19. संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेच्या रचनेची तरतूद कोणत्या कलमात आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 80. प्रश्न क्रमांक 20. संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या लोकसभेच्या रचनेची माहिती कोणत्या कलमात दिली आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 81. प्रश्न क्रमांक 21. धन विधेयकची व्याख्या संविधानाच्या कोणत्या कलमात देण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 110. प्रश्न क्रमांक 22. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार कोणत्या कलमात आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 108. प्रश्न क्रमांक 23. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि रचनेची तरतूद कोणत्या कलमात आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 124. प्रश्न क्रमांक 24. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती संसदेच्या कोणत्या कलमानुसार केली जाते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 148.
प्रश्न क्रमांक 25. घटक राज्याच्या राज्यपाल पदाची तरतूद संविधानातील कोणत्या कलमात आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 153. प्रश्न क्रमांक 26. मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार कोणत्या कलमामुळे मिळतो? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 226. प्रश्न क्रमांक 27. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्या स्थापनेची तरतूद कोणत्या कलमात आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 315. प्रश्न क्रमांक 28. देशात निपक्षपाती निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत केली जाते? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 324. प्रश्न क्रमांक 29. संविधानातील कोणत्या कलमाद्वारे प्रौढ मतदान पद्धतीचा अधिकार देण्यात आला आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कलम 326. प्रश्न क्रमांक 30. सुरुवातीला जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे परंतु आता रद्द करण्यात आलेले कलम कोणते होते? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कलम 370. अशा प्रकारे आज आपण महा-टी-ए-टीसाठी अतिशय उपयुक्त राज्यशास्त्र विषयातील भारतीय संविधानातील कलमे यावर वारंवार विचारले जाणारे 30 सराव प्रश्न बघितले आणि या प्रश्नाचं तुम्हाला येत्या टी-ए-टी पेपर 1 आणि 2 साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्हाला परीक्षेसाठी या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. धन्यवाद.